नमस्कार. सर्व उपस्थित रसिक श्रोतृवृंद यांचं सार्वजनिक वाचनालय नाशिक स्वरसावना कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय प्रीतमजी पावशे, वाचनालयाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी यावं. तसेच ज्यांच्या गाण्याची मैफिल आपण ऐकणार आहोत त्या आदरणीय सानिया मॅडम यांना विनंती की आपण दीपप्रज्वलनासाठी यावं. आपला स्वरसावना या कार्यक्रमाचं आजचं हे 11वं पुष्प आहे आणि या 11व्या पुष्पाचं प्रास्ताविक करण्यासाठी स्वरसावनाचे प्रमुख माननीय प्रशांतजी जुन्नरे यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आज बरोबर 1 वर्षापूर्वी हा स्वरसावना हा उपक्रम आपला सुरू आला. आज 1 वर्ष झालं. आपल्या रसिकांचं सगळ्यांचं अभिनंदन. आजचं हे 11वं पुष्प आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार आणि शास्त्रीय संगीतातील गुरु आणि विद्यार्थी एका व्यासपीठावर अशा उद्देशाने फडके सरांना मी हा उपक्रम आपण वाचनालयातर्फे करावा अशी विनंती केल्यावर आमच्या कार्यकारी मंडळाने फडके सरांनी याला अनुमती दिली. आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 11 कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे कलाकार आले. आज ह्या कार्यक्रमाला मार्चमध्ये सानिया ताईंचा मला फोन आला होता की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही नाशिकमध्ये करता आहात आणि मला तिथे यायचं आहे गायला. त्यांना म्हटलं की अहो तुम्ही पुण्याहून येणार वगैरे वगैरे असं सगळं झालं. म्हटलं आम्ही काही खूप मानधन देत नाही. ते म्हणे नाही दिलं तरी चालेल मानधन, पण मला 1 दिवस द्या. मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही हा जून महिना ठरवला, कारण पावसाळ्याचं हे आहे आणि हा वेगळ्या पद्धतीने त्यांना कार्यक्रम करायचा होता. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की यांचा कलाकारांना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं हा एक उद्देश आहे. कारण आपण हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करतो. म्हणजे आत्ता जरी 100-150 लोक असतील, पण फेसबुक लाईव्हवर कार्यक्रम सुरू असताना 1000 लोक बघतात आणि ही लिंक आपण पाठवतो. पुढील आठवड्यामध्ये साधारण 5-1 हजार लोक आपला हा कार्यक्रम बघतात आणि ह्याच्यातून तुम्हालाही कार्यक्रम मिळावेत, तुम्ही लोकांपर्यंत जावेत, ह्या उद्देशाने हा उपक्रम आपण सुरू केला. रसिकांची संख्या जास्तीत जास्त वाढावी म्हणून आपण पहिल्यांदासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आपण सगळीकडे बातम्या करतो. आपण सगळ्यांनी येत जा. धन्यवाद. धन्यवाद. प्रशांतजींना बोलायची सवय नाही, पण आम्ही आपलं दरवेळी त्यांना बोलायला लावतो. या निमित्ताने कदाचित गायक जसे तयार होतात तसे हे सुद्धा एक वक्ते म्हणून तयार होतील. आज योग असा आहे की जागतिक योग दिन आहे आणि आज जागतिक संगीत दिन आहे. हा योग जुळून आलेला आहे आणि त्यात आपण आज गाणं ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्या सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम होतोय, ते प्रीतम पावशे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गिरीश नातू यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय आपल्यासमोर मांडावा. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. सार्वजनिक वाचनालयाचा स्वरसावना उपक्रम आत्ताच प्रशांत सरांनी सांगितलं की आज 11वं पुष्प आपण या ठिकाणी सादर करतो आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी की या 11ही पुष्प जेव्हा आमच्या या ठिकाणी संपन्न झाली, त्या प्रत्येक पुष्पासाठी कोणी ना कोणी प्रायोजक आम्हाला दर कार्यक्रमाला मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोकप्रिय होतो आहे. आजसुद्धा आपल्याला ज्यांनी आर्थिक सहाय्य देऊन मदत केली असे प्रीतम हरीश पावसे हे साई वैष्णवी बिल्डकॉन संचालक आहेत त्या बिल्डकॉन कंपनीचे.
गेल्या 12 वर्षांपासून नाशिकमध्ये बांधकाम क्षेत्रात ते कार्यरत असून 2016 पासून शाही वैष्णवी बिल्कॉन स्पेशली त्यांचा जो आहे तो रिडेव्हलपमेंट, जुन्या इमारतींचा रिडेव्हलपमेंट करण्याच्या कामी त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आत्तापर्यंत महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, पंचवटी अशा नाशिकमधल्या आणि नाशिक रोडमधल्या अनेक भागांमध्ये आपले रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प अतिशय शानदारपणे संपन्न केलेले आहेत. महात्मा नगरच्या परिसरात प्रामुख्याने त्यांनी अनेक इमारती या रिडेव्हलप केलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या इमारती डेव्हलप करण्याचे त्यांचे कार्य सतत सुरू आहे. आज त्यांनी आपला स्वर सामानाचा उपक्रम डेव्हलप करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेले आहे. यावरून आपल्याला निश्चित लक्षात येते की सर्वांच्या की ते नुसते सिमेंटच्या इमारती उभ्या करत नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यास मदत करण्याचं भानही त्यांना आहे. मी त्यांचे वाचनालयाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी प्राध्यापक दिलीप फडके सर, अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय यांना विनंती करतो की त्यांनी प्रीतम सरांचा सन्मान करावा. त्यांचं गाणं ऐकण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. त्यांचाही परिचय आपल्याला होणं आवश्यक आहे. आपण कोणाचं गाणं ऐकतो आहे, त्यांची उंची आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या गायिका माननीय सानिया पाटणकर मॅडम यांचा परिचय गिरीश नातू आपल्यासमोर करतात. आपल्या स्वर सावनाच्या या 11व्या पुष्पासाठी आज आपल्यामध्ये सुप्रसिद्ध गायिका सुरमणी सानिया पाटणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी श्रीमती लीलाताई घारपुरे यांच्याकडे आपल्या संगीत शिक्षणाचा प्रवास सुरू केला. त्यानंतर जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सौ अश्विनी देशपांडे यांच्याकडे त्यांनी तब्बल 14 वर्ष शिक्षण घेतले. डॉक्टर अरविंद थत्ते आणि डॉक्टर मिलिंद मालशे यांच्या मार्गदर्शनाखाली म्युझिकॉलॉजीचे धडे त्यांनी घेतले. टप्पा गायन प्रकारामध्ये प्रवीण असणाऱ्या सानियाजी संगीताबरोबरच M.Com विथ गोल्ड मेडल आणि एवढंच नाही तर CS सुद्धा त्यांनी, कंपनी सेक्रेटरी ही सुद्धा पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अश्रेणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांना AIRच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम अशा तीनही प्रकारांच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिके अनेक वेळा प्राप्त झाली आहेत. सानियाजींनी भारतभर अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये गायन सेवा रुजू केली आहे. जसे की सवाई गंधर्व महोत्सव पुणे, तानसेन महोत्सव, एलोरा इंटरनॅशनल फेस्टिवल, कर्नाटक सरकारचा हॅम्पी महोत्सव, पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव इत्यादी अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचा नेहमीच श्रोत्यांवर दीर्घकाळ प्रभाव राहतो. त्यांच्या कलेचे कौतुक त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसून येते. आजवर सानियाजींना पंडित जसराज ट्रस्टचा पैंगणकर पुरस्कार, पंडित VV पलुस्कर पुरस्कार, सुरमणी ही पदवी, राजीव गांधी पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं त्या ठिकाणी या पुरस्कारांबद्दल अभिनंदन करूयात. मला सांगायला अतिशय आनंद होतो की नुकताच कर्नाटक सरकारतर्फे त्यांना पंडित मल्लिकार्जुन मनसूर युवा पुरस्कारसुद्धा जाहीर झालेला आहे. अशा परिपूर्ण गायिका आज आपल्याला लाभल्या आहेत. हे खरोखरच आपलं सर्वांचं भाग्य आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं पण मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सानिया मॅडमचा सन्मान करावा. सहसचिव प्राध्यापक सोमनाथ मुठाळ सर यांना विनंती करतो की आजच्या सहगायिका निवेदिका आदरणीय इंद्रायणीताई पटणी मॅडम ॲडव्होकेट यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. मी
देवदत्त जोशी यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांना विनंती करतो की त्यांनी वेदवती परांजपे मॅडम यांचाही सन्मान करावा. सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आदिती नगरकर मॅडमचा सन्मान करावा. डॉक्टर धर्माजी बोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी नितीन महाबळेश्वरकर सर यांचा सन्मान करावा. अर्थ सचिव गिरीश नातू सर यांना विनंती करतो की त्यांनी ईश्वरी दसटकर हार्मोनियमवरती आहे तिचाही सन्मान करावा. प्रशांत जुन्नरे सरांना विनंती करतो की त्यांनी नितीन वारे सरांचा सन्मान करावा. देवदत्त जोशी यांना विनंती करतो की ज्यांच्यामुळे आपण हा सगळा कार्यक्रम ऐकणार आहात त्या सचिन तिडके यांचा सन्मान करावा. कार्यक्रम यानंतर लगेच सुरू होईल, पण त्यानंतर आभारासाठी कोणी थांबणार नाही याची खात्री असल्यामुळे आत्ताच सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. सर्व गायक वृंद, सर्व श्रोतृवृंद, सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी, छायाचित्रकार, त्याचप्रमाणे फेसबुकवरती जे आता उपस्थित झालेले आहेत अशांचं सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि माझं काम इथलं थांबवतो. सर्व सेवक वृंदाचे पण आभार आणि माननीय साने मॅडम यांना विनंती करतो की आपण उशीर झालेला असला तरी सुद्धा कार्यक्रमाला प्रारंभ करावा. धन्यवाद. स्वरसावाना आयोजित बरखा बहार या आगळ्या वेगळ्या मैफिलीत आपले स्वागत. या वर्षाकाली भारतीय संगीताची अनुपम छटा रंगवणारी ही आजची महफिल आपल्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे यात शंकाच नाही. सादर करीत आहेत जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुरमणी सौ सानिया पाटणकर, सोबत शिष्यवर्ग वेदवती परांजपे, आदिती नगरकर, नितीन महाबळेश्वरकर आणि मी इंद्रायणी पटणी. तबल्यावर साथ करीत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार श्री नितीनजी वारे. नाशिकच्या सांस्कृतिक वारशामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. अनेक विद्यार्थी तयार केले आहेत. अनेक दिग्गजांच्या मैफिली त्यांनी वाजवलेल्या आहेत. संवादिनीवर आहे नाशिकची युवा कलाकार ईश्वरी दसक्कर. ईश्वरीची हार्मोनियम नुसती वाजत नाही तर ती गाते सुद्धा. ईश्वरी आपले गुरु आणि वडील पंडित सुभाष रसक्कर यांच्याकडे तिने हार्मोनियमचे धडे घेतले. ती उत्तम गायिका सुद्धा आहे. पंडित मंजिरी असणारे केळकर, डॉक्टर अलकादेव मालुणकर यांच्याकडे गाणं शिकली आहे. शिवाय ती अत्यंत उत्तम अशी चित्रकार आहे. तिच्या चित्रांचं प्रदर्शन आजच मला वाटतं त्याचं उद्घाटन झालेलं आहे. भारतभरात अनेक नामांकित कार्यक्रमांमध्ये तिने हार्मोनियम वादन केलेलं आहे. रसिक हो, रिमझिम धारा बरसता आहेत, गोदावरी खळाळते आहे, भोवती पाचूचं बेट फुललं आहे, दूर डोंगरी आरास हिरवी, मेघ स्वप्न उतरले रुपेरी,
अवखळ वारा डोलत वेरी, मन तारू डोलत थेंबावरी, मन तारू डोलत थेंबावरी. भारतीय अशा मुग्ध वातावरणात आपण वर्षा संगीताचा आस्वाद घेऊया. भारतीय संगीताचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक रागाचा समय हा निश्चित असतो. त्या समयी त्या रागाचे श्रवण केल्यानंतर तो अधिक मधुर लागतो. याशिवाय विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट राग गायले जातात. जसं की वसंतामध्ये बसंत बहार आणि अशा रागिण्या सादर केल्या जातात. वर्षा ऋतूमध्ये मल्हाराचे प्रकार गायले जातात. वर्षा ऋतू हा कलाकारांना सदैव आकर्षित करणारा ऋतू. कलाकार शब्दस्पर्शी रूप रसगंधाच्या माध्यमातून स्वरांमधून आपल्या प्रतिभेचा आविष्कार करतो, निसर्गाला साथ घालतो आणि आनंदयात्री बनतो. संगीताचे आणि पावसाचे नाते अटूट आहे. यातून मल्हारासारख्या रागाची निर्मिती होते. मिया मल्हार, मेघ मल्हार, सूर मल्हार, गौड मल्हार असे अनेक प्रकार आणि त्यातील बंदिशी पावसाची विविध रूपे आपल्याला दाखवतात. आणि या वर्षाकाली झुला, सावनी, टप्पा, कजरी, होरी अशा उपशास्त्रीय गान प्रकारांची देखील बहर येते. अनेक मनोरम बंदिशी आणि उपशास्त्रीय प्रकारांचे गायन आज आपल्यापुढे सादर होणार आहे. प्रथमतः ऐकूया मिया मल्हार रागातील एक अपूर्व रचना चतुरंग. चतुरंग हा एक अनोखा प्रकार आहे. गाण्याची 4 अंगे दाखवणारा प्रकार. खयाल, तबला, पखवाजाचे बोल आणि सरगम असे प्रत्येकारी गायन ऐकूया. गाण्याचा सर्वांगीण अनुभव घेऊया. सानियाजी आणि शिष्यवर्ग.
लाली 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 सावन नाचे हीरा तेरा काबन में मोर नाचे हीरा तेरा कत दिग दई थई थई दडांग नदून तू झिझ कररा रे तू वर खागी आई रे तू वर खागी रे तू वर खागी रे तू वर खागी क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी चिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. कवी ग्रेस यांचे शब्द आणि आत्ताच्या बंदिशीचा अनुभव हा काहीसा सारखाच होता. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आलो आहे. त्याआधी मी सगळ्यांचे आभार मानते. स्वरसावाना, प्रशांतदादा जुन्नरे, सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार आणि आपण सर्व श्रोते. आपण इतक्या वेळ बसून इतकी सुंदर दाद दिलीत. संख्या महत्त्वाची नाही आहे, पण जाणकार रसिक समोर आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. ही स्वरयात्रा संपूच नये असं आपल्याला वाटतंय, मलाही तसंच वाटतंय. आज सूर, ताल, निसर्ग आणि आपली दाद हे सगळं एकत्र झालेलं आहे. पण वेळेचं बंधन आहे. यानंतर असा पुन्हा कार्यक्रम नाशिकमध्ये व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे, कारण असे कार्यक्रम आणि अशा थीम्स घेतल्या जात नाहीत. यानंतर शेवटी मी सुहा कानडा, काफी कानडा आणि सुहा कानडा हे दोन जयपूर घराण्याचे खास राग आहेत. त्या रागामधील एक अतिशय प्रत्ययकारी बंदिश आपल्याला ऐकायला मिळेल. दोन बंदिशी आहेत, एक काफी कानडा आणि नंतर सुहा कानडा. आणि कार्यक्रम अगदी अत्युच्च शिखरावर जाईल या बंदिशी ऐकल्यानंतर अशी खात्री आहे. त्यामुळे यानंतर आपल्यामध्ये आणि सानियाताईंच्या मध्ये न येता मी आपली रजा घेते. धन्यवाद. आणि सौ इंद्रायणीजी पटणी यांचे पण आभार. त्यांच्या इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम घडून आला, त्यांचे खूप आभार. आपल्या सर्वांचे माझ्यातर्फे आभार. प्रतीक्षा रागान मालवून टाकदीप बरोबर अजून एक आपल्या मनात रेंगाळत असेल हे ऐकल्यानंतर असं मला वाटतं, म्हणून मी नमूद करू इच्छिते. कव्वाली चढता सूरज धीरे धीरे तेच रागात. आता हे सगळे इतके प्रवाह म्हणजे भारतीय संगीताचे इतके एकमेकांशी जोडले गेलेले आहेत ना, वेगळं काढता येणार नाही त्यांना. शेवटी मी सुहा कानडामधलीच पंडित जितेंद्र अभिषेकीजींनी गायलेली एक द्रुतबंदिश आम्ही सगळेजण सादर करून कार्यक्रमाची सांगता करतो.
रे म बनी रे मनी परे पम रे बनी मरे नि म परे म म बनी ने 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 म बनी सा म प